नमस्कार. अर्जुन आता चैतन्याला घेऊन अथर्वला शोधण्यासाठी गेलेला असतो आणि त्याला खूप उशीर झालेला असतो. तो काही आलेला नसतो. त्यामुळे कल्पना आणि प्रताप आता टेन्शनला आलेले असतात. त्यावेळी कल्पना ही सायलीला म्हणते, अगं अर्जुन कुठे गेलाय, तुला काही कल्पना आहे का? त्यावर सायली म्हणते, नाही नाही, ते अजून आले नाहीत आणि त्यांचा फोन सुद्धा लागत नाही. त्यावर कल्पना म्हणते, हो ना, त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. त्यावर सायली म्हणते, काही काळजी करू नका, ते कुठला तरी चार्जर मिळवतील आणि आपल्याला फोन करतील. त्यांनी चार्जर सुद्धा नेला नाही. आता सायली म्हणते, कशी आहे तुमची तब्येत, पाय कसा आहे तुमचा? त्यावर ती म्हणते, अगं जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करू नको, अर्जुनची काळजी वाटते म्हणून विचारलं, तुझ्याबद्दल मला काही वाटत नाही. त्यानंतर सायली हो म्हणते. आता सायली ही एकटीच बसलेली असते. ती अर्जुनची वाट बघत असते. रात्रीचा खूपच उशीर झालेला असतो. आता सायली किचन मध्ये येते आणि बघते तर काय, किचनच्या लाईट चालू असतात. ती किचनची लाईट बंद करते आणि दरवाजाजवळ येते. अर्जुनची वाट बघणारी सायली थकलेली असते. ती शेवटी दरवाजावर डोकं ठेवते आणि तिथेच झोपते. आणि उठून बघते तर काय, 1 वाजलेला असतो. ती म्हणते, बाप रे, 1 वाजला, अजून यांचा फोन सुद्धा आलेला नाही, असं ती मनातल्या मनात विचार करत असते. आणि नंतर ती देवाजवळ जाते आणि देवाच्या पुढ्यात बसते आणि देवाला म्हणते, हे देवा, माझी जर भक्ती खरी असेल ना, तर तू नक्कीच अथर्वला शोधण्यासाठी त्यांची मदत करशील आणि अथर्वदादा सापडेल. आता इकडे अथर्वला शोधण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य आलेले असतात. एका टपरीवर अथर्व उभा असतो. तेवढ्यात अथर्वकडे चैतन्याचं लक्ष जातं आणि चैतन्य म्हणतो, अर्जुन, तो बघ, तो अथर्व आहे तिथे. त्यानंतर अर्जुन आता अथर्वच्या जवळ जातो आणि म्हणतो, काय रे अथर्व, तुला कळत नाही का, तुझ्यामुळे एखाद्या निर्दोष माणसाला सजा होण्यापासून वाचू शकतो आणि तू तिथनं पळून आलास. त्यावर अथर्व म्हणतो, हो कळतंय मला. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मग तू पळून का आलास? त्यावर आता अथर्वला काय उत्तर द्यायचं तेच कळत नसतं. अथर्व अर्जुनकडे बघत असतो. अर्जुनला आता अथर्व सापडलेला आहे. आता अर्जुन कशी मैपतची 12 वाजवेल ते पाहणे कमालचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.